हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण आपल्या टिफिन सिरीजमधली तिसरी भाजी बघणार आहोत, कोबीची भाजी। खूप सोपी आहे, खूप झटपट बनते आणि खूप कमी मसाले आहेत। नक्की ट्राय करून बघा। आपण कोबीची भाजी करतोय तर आपल्याला कोबी लागणार आहे। मी कोबीची वरची खराब पानं काढून टाकली आणि तो आता चिरून घेणार आहे। धुवून घेते त्याला आणि मग चिरून घेते। कोबी भाजी शिजण्यासाठी लागणारा वेळ हा ती भाजी कशी चिरले आणि याच्यावरती डिपेंडेंट असतो आणि चव पण त्याच्यावरती बऱ्याचपैकी डिपेंडेंट असते। आपण कोबी पातळ आणि लांब लांब असा चिरणार आहोत, त्याच्यामुळे कोबीची चव पण खूप छान लागते आणि शिजायलाही तो पटकन शिजून तयार होतो। आणि कोबी तुम्ही आदल्या दिवशी रात्री पण चिरून ठेवू शकता, म्हणजे सकाळी पटकन याची भाजी बनवून तयार होईल आणि तुमचा डबा पण पटकन तयार होईल। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कोबी मी चिरून घेतलीये। याच्यात आपण लाल मिरची पावडर नाही वापरणार आहोत, मिरची वापरणार आहोत हिरवी। तर तीही आपण मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या। तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता। आणि जर तुमच्याकडे लहान मुलं असतील आणि तुम्हाला काढून टाकायच्या असतील त्या मिरच्या किंवा त्यांनाही काढता येतील इझिली, अशा पद्धतीने मी या मोठ्या चिरून घेते, बारीक बारीक नाही चिरायच्या। आपली भाजी चिरून तयार आहे। आता आपण भाजी करून घेऊया। मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी तडतडली की जिरं घालायचंय। जिरं फुलल्यानंतर याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालूयात आणि आपण चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालूयात। मिरची एखाद मिनिटभर तळल्यानंतर आपण याच्यामध्ये कोबी घालायचा आहे। कोबी घालून झाल्यानंतर याच्यावरती हळद पावडर घालते। आधी हळद टाकली असती तर ती करपली असती, त्याच्यामुळे कोबी घातल्यानंतर हळद टाकायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय। हळद आणि कोबी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यात आपण मीठ घालूयात। मीठ घालून ही भाजी आपल्याला छान परतून घ्यायची तेलावरती। आणि या भाजीमध्ये आपण बिलकुल पाण्याचा वापर करणार नाही आहोत, वाफेवर शिजवायची ही भाजी आपल्याला। ही भाजी छान परतून झाली। आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि 2 मिनिटं वाफ काढूयात आणि परत नंतर 2 मिनिटांनी आपल्याला ही भाजी अशीच वाफ काढून परतून घ्यायची आणि झाकण ठेवायचंय। 2-3 वेळेला असं केल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये ही भाजी आपली छान शिजून तयार होते। छान वाफून तयार आहे आपली भाजी, शिजली आहे व्यवस्थित। आता आपण याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि सर्व करूयात। खूप छान होते ही भाजी आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये शिजून तयार होते। टिफिनसाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे, टेस्टी आहे। नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग।